नमस्कार मित्रांनो, मी काळू गाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण आलोय डिंब्याच्या फिश मार्केटला भेट देण्यासाठी। तर बऱ्याच जणांचे कमेंट येत असतात की डिंबे नक्की गाव कुठे। तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे, पुणे भीमाशंकर रोडला, मंचर भीमाशंकर रोड म्हणता येईल। आणि तिथेच ते गाव आहे आणि तुम्हाला धरण पण दाखवतोय बघा, माझ्या मागे दिसत असेल हे डिंबे धरण आहे। तर याच धरणातले मासे इथं विकायला येतात आणि बघा रस्त्याच्या एकदम जस्ट कडेलाच माशांचं मार्केट आहे। तर आतमध्ये जाऊन बघूयात की मासे कुठले कुठले दिसणार आहेत आपल्याला, कुठले कुठले पाहायला भेटणार आहेत। रस्त्यावरच मार्केट असल्यामुळे ना मित्रांनो, हे बघा असे तुम्हाला दाखवतो, हे बघा असे गाड्या वगैरे येऊन थांबतात आणि डायरेक्ट तिथंच मासे घेतात। तर तुम्हाला पण यायचं असेल आणि तुम्हाला जर नदीचे मासे पाहिजे असतील तर नक्की एकदा या मार्केटला व्हिजिट द्या। तर आता आहे ना, मी तुम्हाला बघा दाखवतो मासे वगैरे काय खेकडे वगैरे असतील ते काय काय बघायला भेटते आपल्याला। बघा इथं आहेत ना खेकडे आहेत, नदीच्या खेकडे आहेत मित्रांनो, काळ्या चिंबोऱ्या। कसे आहेत आहे, कसे आहेत खेकडे? 300 रुपये किलो, 300 रुपये किलो बघा खेकडे इथं। आणि ती हे कुठले मासे आहेत जरा उघडा बरं? मळे आणि चिलापे, हे सगळे चिलापे आहेत का? कसे आहेत ते? 50 रुपये पावशेर, 200 रुपये किलो। आणि मळे मळे बघा कसे मस्त फ्रेश, 100 रुपये पावशेर, 400 रुपये किलो। हे काय, हे कोणते आहेत? हे कोणता आहे तो माझा? लालपरी, लालपरी मासे बघा मित्रांनो, खवले खवले म्हणतात ना त्याला, खवले लालपरी। कसे आहे तो? 200 रुपये किलो। 200 रुपये किलो। आणि ते हांबळे आहे का कोळस आहे? ते कोळसाची पिल्ल आहेत का? हां, ते कसे आहेत? ते 200 रुपये किलो। 200। खेकडे मस्त पकडून आणले, मोठे मोठे खेकडे। कसे आहेत? खेकडी 300 रुपये किलो। 300 रुपये किलो। हे कशाने पकडले? जाळ्याने? जाळ्याने। मस्त मोठे भेटले का? इथं आपलेच नदीच्यात का लांबून पकडून आणले? इथलेच ना? हां। कोणते मासे तुम्ही? मळे, कोळस, लोळ्या, वाम आहे। कसे आहेत मळे? कसे आहेत? मळे 400 रुपये किलो। 400। आणि वाम? ती पण 400 रुपये किलो। 400 रुपये। हां, छोटी वाम। 200 रुपये किलो। ओके। चिलापी चिलापी कसे? चिलापी 200 रुपये किलो। 200 रुपये किलो का? ते आपल्या धरणातल्या जात ना डिंब्याच्या? हां, नदीच्या आहेत का? धरणाच्या खाली वर नाही जाळी टाकते का? वरती नाही, जास्त पाण्याला नाही। हां का? ओके ओके। तर पाहू शकता मित्रांनो, वेगवेगळे मासे वगैरे पाहायला भेटत आहेत बघा। इथं पण मरळ पण आहे आणि खवले वगैरे आहेत, त्याच्यानंतर चिलापी आहेत। कसे तो मरळ? कशी? 400 रुपये किलो मरळ आहे बघा, 400 रुपये किलो मित्रांनो। त्याच्यानंतर इकडं कोळस वगैरे आहे, छोट्या साईजचे कोळस आहेत। कोळस कसे आहेत? 50 रुपये, 200 रुपये किलो। आणि चिलापी? चिलापी पण 200 रुपये किलो मित्रांनो। खवले आहेत ते पण सेमच रेट आहे। इकडं बघूया, इकडं कोणते मासे आहेत हे बघू। सगळे मळे आहेत का? मळे आणि शिंगटे आहेत। तर बघा मित्रांनो, मळे आहेत। हे कसे आहेत? मळे कसे दिले? 400 रुपये किलो। आणि शिंगटे? शिंगटे पण 400। शिंगटे पण 400 रुपये किलो बघा, शिंगटे सुद्धा आहेत। आणि मळे आणि शिंगटे काय झालंय? वाचला, गाडी खाली गेला असता। हा ना, ऍक्सिडेंट झाला मित्रांनो समोरच। आपण शूटिंग करत होतो तेवढ्यात ऍक्सिडेंट झाला तिकडे बघा, काहीतरी झालं, ते गाडीला धडकलं। तर मित्रांनो काय झालं, मध्येच आपलं शूटिंग चालू होतं आणि मध्येच ॲक्सिडेंट झाला शेजारीच एकदम रस्त्याच्या, त्याच्यामुळं आम्हाला माझा बराच वेळ गेला। तर चला, बाकीचं मार्केट आता राहिलं होतं ना, ते पण तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, इथे बघूयात कुठले मासे आहेत बघा। इथं चिलापी आणि वाळंज दिसते। हे वाळंज कसे दिले? 400 रुपये किलो। आणि चिलापी कशी? 200 रुपये। तर बघा वाळंज मस्त फ्रेश 400 रुपये किलो।
इकडे बघा खेकडे वगैरे आहेत, भरपूर खेकडे आहेत मित्रांनो. हे बघा खेकडे आहेत नदीचे खेकडे. कसे ते वर आले ते जायला? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो बघा मित्रांनो खेकडे. तुमच्या कोणते मासे आहेत? मळे, चिलापी. मळे कसे दिले? 400 रुपये किलो. आणि चिलापी? आणि खेकडे 300 रुपये किलो. खेकडे बघा मित्रांनो नदीचे 300 रुपये किलो. इकडे सुद्धा खेकडे आहेत. कोणते मासे तुमच्याकडे? अरे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे आहेत नाही का. बघा मळे येतं, त्याच्यानंतर हा कोळस आहे ना, मळे कोळस, त्याच्यानंतर चिलापे, खवले येतं आणि हे डोक, लाल परी, खवले. हा हे कसे दिले? 400 रुपये. डोक मासे मित्रांनो 400 रुपये किलो. त्याच्यानंतर खवले 200 रुपये किलो आणि मळे 400 रुपये किलो. बरोबर ना. खेकडे पण आहेत ना तुमच्याकडे? खेकडे कसे दिले तुम्ही? 1000 रुपये किलो आहेत. 1000 रुपये डायरेक्ट? हा 1000 रुपये किलो आहे. खेकडे बघा मस्त कसे फ्रेश खेकडे आहेत मित्रांनो. कसे दिले खेकडे? 300 रुपये किलो. इकडे बघा मस्त फ्रेश मासे आलेत मित्रांनो, आताच पकडून आणलेले मासे. तर बघा मुरे मासे, माझे सगळ्या आवडीचे मासे मित्रांनो. मळे मासे, मुरे मासे बघा जिवंतच सगळे बघा कसे मस्त. हे कसे दिले? 100 रुपये पावशेर ना. 400 रुपये किलो बघा मित्रांनो. हेच मासे आपण तिकडे तळेगावचे वगैरे मार्केट आले असेल तिथं 800 रुपये किलो. इथं आपल्या इथं 400 रुपये किलो बघा. त्याच्यानंतर मळे सुद्धा आहेत. मळे सुद्धा 400 रुपये किलो. मस्त. हे बघा अजून सुद्धा मासे येत आहेत मित्रांनो. बघा मासेवाले अजून येत आहेत. आता 3 वाजत आले. तर आता इथून पुढत ना सगळे मुरे वगैरे मासे जे शेवटी पकडून आणतात ना ते येतात. ते पण बघणार आहे आपण जाऊन. तर इथं बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो कसले मोठे मोठे खेकडे आहेत बघा. खूपच एकदम बिग साईजच्या एकदम. त्याच्यातून आतून साईज करत असेल तुम्हाला. हे बघा कसले जबरदस्त खेकडे आता 300 रुपये किलो मित्रांनो खेकडे. त्याच्यानंतर इकडे बघा बांगडे आणि रहू आहे आणि रहू, त्याच्यानंतर सिलन आहे. तर आपण विचारू त्यांना हा रहू कसा आहे? 60 रुपये पावशेर, 240 रुपये किलो आहे. त्याच्यानंतर इकडे सिलन आहे मित्रांनो. सिलन कसं आहे? 200 रुपये किलो, 50 रुपये पावशेर बघा मस्त फ्रेश सिलन आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तिकडं बांगडे, तो कसा आहे? 60 रुपये पावशेर, 240 रुपये किलो. तर मित्रांनो अर्ध मार्केट पाहून झालंय. त्या साईडला सुद्धा आहे, ते पण आपण पाहणार आहे जाऊन. तर चला तिकडे जाऊयात. तिकडं सुके मसाले वगैरे ती सुद्धा आहे तिकडं, ती पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो नदीच्या माशांसोबतच आहे ना इकडं आपल्याला वेगवेगळे मासे दुसरे पण आहेत, समुद्राचे मासे काही आणि नदीचेच मासे येतात पण मार्केटवरून आणलेले मासे असतात, ते सुद्धा पाहणार आहे आपण. तर इथं बघा काटेरी बांगडे मित्रांनो. कसे दादा काटेरी बांगडा? 200 रुपये किलो. त्याच्यानंतर इथं पोपट सुद्धा आहे. पोपट कसं आहे? 320. रहू 200 रुपये. त्याच्यानंतर हलवा नदीचा हलवा. हलवा कसा आहे? 200 रुपये. त्याच्यानंतर बघा इकडं कटलं आहे, कटलं सुद्धा आहे मित्रांनो. कटला 250 रुपये किलो. हे दुकान का आता नवीन टाकलंय का तुम्ही? रोज असतंय का इथं? रोज असं का? तर हे सुद्धा दुकान मित्रांनो रोज असतं इथं बघा. तर इथं सुद्धा आपल्याला वेगवेगळे मासे भेटत आहेत. तर इथं बघा मित्रांनो याचे मासळी सुद्धा आहे, सुकी मासळी. तर याचे पण रेट आपण बघूयात कसे येतं ते. सुकट कसे आहे? 60 रुपये पावशेर ना. 60 रुपये पावशेर. ही 80 रुपये पावशेर आहे बघा हे सुकट. त्याच्यानंतर इकडे वाकटे येतं. वाकटे कसे येतं? 120 रुपये पावशेर आता. त्याच्यानंतर पावशेरमध्ये रेट आहे मित्रांनो, मी जसं सांगतोय तो आता तुम्हाला. हा 100 रुपये पावशेर आहे, थोडी छोटी आता. त्याच्यानंतर इकडे खारा मासा सुद्धा आहे. हा कसा आहे? 80 रुपये पावशेर ना. 80 रुपये पावशेर आहे. नंतर इथं बघा बोंबिलची व्हरायटी वेगवेगळ्या प्रकारचे बोंबिल सुद्धा आहेत. तर हे कसे आहेत बोंबिल? 100, 120, 120 ते 150. ओके. तर लहानपासून असे लावून ठेवलेत, लहान मोठे मोठे मोठे. तर हे 100 मित्रांनो, 100 रुपये पावशेर, 400 रुपये किलो. हे सुद्धा
120 रुपये. त्याच्यानंतर ते समोर दिसत असेल तुम्हाला ते 120 रुपये पावशेर येतं. आणि तिकडे शेवटी ते मोठे बोंबील आहेत मित्रांनो, ते 150 रुपये पावशेर आहेत. असे बोंबल्याचं सुद्धा वेगवेगळी व्हरायटी आहे इथं. त्याच्यानंतर तिकडे सुद्धा बघा बांगडे आहे ना तो तिकडं, तो कसा आहे? 20 रुपयाला एक, 50ला 4. ओके, 20ला 1, 50ला 4 आहेत मित्रांनो. इकडे वेगवेगळे सुकट सुद्धा आहे अजून. तर ही पण बघूयात, ही कशी सुकट आहे? ही ती सेम आहे का? एकच आहे का? ओके, 60 रुपये पावशेर आणि 80 रुपये ना. त्याच्यानंतर इकडे बघा हे 100 रुपये. काय नाव आहे ना मला याचं काय? हा, जाडी सुकट म्हणतात. आपण काहीतरी म्हणतोय, मला नाव आहे ना आता, जाडी सुकट म्हणतात ते. कसे बोलले तुम्ही? 100 रुपये पावशेर. त्याच्यानंतर मासळी सुद्धा आहे मित्रांनो बघा तिकडं. ते कसे आहे ते? 100 रुपये पावशेर. त्याच्यानंतर मान दिले बघा मित्रांनो, सुकवलेली. ती कशी आहे मान दिली? 50 रुपये पावशेर. आणि डोम आहे का तो पलीकडचा? खारा डोम आहे बघा मित्रांनो. हा, तो कसा आहे? 60 रुपये. तो 60 रुपये पाव. तर ही मासळी सुद्धा येते मित्रांनो, सुकी मासळी. आणि ही फक्त रविवारीच असते नाही तर. हे होतं एक छोटंसं मार्केट जे मी तुम्हाला सर्व कव्हर करून दाखवलं. आणि रविवार दिवसाला भरपूर सारे मासे येतात, अजून सुद्धा येतील मित्रांनो. नदीचे मासे वेगवेगळे अजून पण भेटतात, पण 4-5 वाजायच्या नंतर येतात. 4 वाजता म्हणजे 3, 3:30, 4 नंतर येतात. नदीचे मुरे वगैरे मासे असतात ते जिवंत मासे ना, ते नंतर येतात. तर ते काय मी तुम्हाला दाखवत नाही, बाकी तुम्हाला सर्व मार्केट दाखवलं. आणि नदीचे मासे तुम्हाला रोज भेटतात मित्रांनो. आणि बाकीचे जे मासे आहेत ते किंवा सुकी मासळी असेल ती फक्त तुम्हाला रविवार दिवसालाच भेटते. तर नक्की ह्या मार्केटला व्हिजिट करा मित्रांनो. मनसर भीमाशंकर रोडला हे मार्केट आहे. आणि जबरदस्त एकदम फ्रेश नदीचे मासे तुम्हाला इथं भेटून जातील. चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. चला, बाय बाय.